साहब, दादासाहेब महाराज. ठीक आहे, पाठवून देते ना आत. जी. या भाऊजी. कोणत्या प्रसंगी आपण कसं वागावं याचा निर्णय ज्याचा त्यानंच घेतलेला ठीक असतो. असं म्हणजे आम्ही घेतलेल्या निर्णयाविषयीच आपल्याला बोलायचं. नाही, तसं असतं तर मी आपणहून निरोप पाठवला असता. शिवाय आपण आल्याचंही काही कानी पडलं नव्हतं. म्हणजे मोहिमेवरून विजय मिळवून येणाऱ्या वीरांचं स्वागत या शनिवार वाड्यावर नेहमीच सनया चौघड्यानं होत असतं. तसा आवाजही काही कानी आला नाही. पण भाऊजी, तुमच्या पराक्रमांचे तपशील मात्र आमच्या कानापर्यंत आले बरं का. असं अडून बोलण्यापेक्षा वहिनी साहेब एकदा स्पष्टच काय ते बोलून टाका ना. म्हणजे आम्ही काहीतरी बोलणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं तर? अगदी खरं सांगायचं तर होय वहिनी साहेब. नाही, आम्ही कबूल करतो. आम्ही घेतलेल्या निर्णयाचे भले बुरे परिणाम नेमके काय होतील हे केवळ कल्पनेनं जाणण्याची कुवत आमच्यापाशी नाही आणि आम्हाला त्याची गरजही नाही. कारण आम्ही खरेखुरे लढवय्ये आहोत. पण मागाहून आमच्या मनाला उगाचच टोचणी लागून राहते. तेव्हा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागावा आणि कुठले निर्णय आम्ही कुठल्या परिस्थितीत घेतले आणि त्याच्या मग कुठली कुठली सखोल कारणं होती हे सर्व संबंधितांना एकदा समजावं एवढीच आमची माफक इच्छा आहे. आणि म्हणूनच केवळ या इच्छेपोटीच आम्ही पुण्यास परत आलो आणि आल्या आल्याच आपल्या समोर येऊन उभे राहिलो आहोत. ठीक आहे भाऊजी. आता थेट मुद्द्याचंच बोलायचं झालं तर माधवाला युद्धभूमीवर माग सोडून तुम्ही एकटेच परत आलात. हा, आम्ही एकटेच परत आलो आणि तसं करण्यात आम्ही काही चूक केली असं आम्हाला तरी वाटत नाही. वहिनी साहेब, अहो माधवरावांनाच आता आमची गरज उरलेली नाही. त्यांचे ते मुख्त्यार आहेत. तेव्हा विनाकारण तिथे थांबून आम्ही त्यांची अडचण करण्यापेक्षा आम्ही आपले सरळ पुण्यास निघून आलो. माधवाला एकटं सोडून? एकटं हो कसं वहिनी साहेब. त्यांचे एवढे मोठे विश्वासू त्र्यंबक मामा पेठे आहेत, गोपाळराव पटवर्धन आहेत. नाही वहिनी साहेब, आपण त्यांची मुळीच काळजी करू नये. भाऊजी, तुम्ही असं बोलावत? तेही मोहिमेवर प्रथमच गेलेल्या कोळ्या पुतण्याविषयी? अहो, त्याचा युद्धभूमीवरचा अनुभव काय, त्याचं वय काय, इतक्या लहान वयात तुम्ही? लहान वहिनी साहेब, अहो आपण त्यांच्या मातोश्री आहात म्हणून ते लहान आहेत असं आपल्याला वाटतं. पण वाटतात तेवढे ते लहान आता राहिलेले नाहीत. वहिनी साहेब, प्रत्यक्ष स्वतःच्या सासऱ्याशी लढाई करून त्याच्या मालकीचा मिरज आम्हाला एका शब्दानं सुद्धा न विचारता त्या गोपाळराव पटवर्धनाला ज्यांनी बहाल केलं ते का लहान? वहिनी साहेब, आप्त स्वकीयापेक्षा परकीय त्यांना जवळचे वाटायला लागलेत. खरंच सांगतो, आमच्या सारख्याला तिथं आबरून जगणं सुद्धा मुश्किल झालं म्हणूनच आम्ही पुण्यास परत आलो. आणि खरं म्हणजे पुढे जाऊन आम्ही आपल्याला असं विचारतो, वहिनी साहेब, वेळोवेळी रावसाहेबांचे खलिते आपल्याला येतच असतात. मग आम्हाला असं आडून पाडून विचारण्याची काय गरज? मला सांगा, सर्व संबंधितांच्या संगनमताशिवाय काय असल्या सगळ्या गोष्टी घडतात? भाऊजी, कुणासमोर बोलता आहात तुम्ही? कुणी दिला तुम्हाला हा कुचका कानमंत्र? तसं नव्हे वहिनी साहेब, खरोखरीच आपल्याला उद्देशून आम्हाला. भाऊजी, आरोप करताना विचार करून करावेत. अहो, मी विधवा बाई माणूस. माधव तर तसा वयानं लहानच. तुम्हीच घरचे एकमेव करते पुरुष. पण तुम्हीच जर असं वागायला लागलात तर या घरादाराची काय अवस्था होईल? वास्तविक तुम्ही जसं सांगता तसं माधव वागतो. तुम्हीच निजामाशी तहाची बोलणी केलीत. वास्तविक माधवाच्या मनात ते अजिबात नव्हतं.
पण तुमची इच्छा कळताच मी त्याला ते तसं कळवलं आणि त्यानं ते मानलं देखील. पण भाऊजी, मला एक सांगा, टोक्याच्या श्री गणेशाचा भंग ज्यानं केला त्या निजामाशी कारण नसताना तुम्ही सलूक केलात. हेच ते वहिनी साहेब, हेच ते. आम्ही एखादी गोष्ट करतो ती एका भावनेनं आणि त्याचा विपर्यास केला जातो मात्र तिसऱ्याच दिशेनं. अरे पण या सगळ्यांना निजाम म्हणजे काय एखादं खेळणं वाटला का? पराक्रमाची पुण्याई फक्त पेशव्यांच्याच गाठी बांधली आहे असं वाटलं या सगळ्यांना? समजा तो तह आम्ही केला नसता आणि काही विपरीत घडतं, अपयश पदरी येतं तर तुम्हीच काय म्हणला असतात? माधवाचं वय लहान हे गृहीत धरून आम्हीच योग्य वेळी तह केला नाही हे पाप या राघोबाच्याच माथी येतं, होय ना? आणि असं अपयश पदरी घेऊन आम्ही कोणत्या तोंडानं आपल्या समोर येणार होतो? हा, पेशवेपद आमच्याकडे असतं तर आम्ही प्राणांची बाजी लावून लढलो असतो, मग युद्धात कामी आलो असतो तरी 72. पण समरांगणावर प्रत्यक्ष आम्ही हजर असताना युद्धाच्या धुमश्चक्रीत माधव अचानक सापडला असता आणि काही विपरीत नको त्या अशुभाची वार्ताही नको. वहिनी साहेब, माधवाची जबाबदारी सर्वस्वी आमच्यावर पडलेली. अशा वेळी प्रथम आम्ही त्याला सांभाळायचं नाही तर दुसरं काय करायचं? वहिनी साहेब, अशा प्रसंगात अडकल्यावर आमच्यासारख्याची काय आणि किती कुचंबणा होते याची कल्पना तुम्हाला नाही येणार, कधीच नाही येणार. तसं नाही भाऊजी, फक्त लोक काय बोलतात ते मी तुम्हाला सांगितलं. तसं पाहिलं तर माधवानं किंवा मी तुम्हाला दूषणं लागतील असा एक तरी शब्द कधी उच्चारलाय का? पण आमचं म्हणणं इतकंच की राज्याच्या अशा कठीण प्रसंगी माधवालाच तुम्ही जर असं टाकलं तर त्यानं. नाही वहिनी साहेब, आम्ही माधवाला टाकलेलं नाही. उलट तो आम्हाला मुलापेक्षाही प्रिय आहे हे आपण जाणता. तसं नसतं तर सगळ्या जाणत्यांचा आग्रह असताना पेशवाईची वस्त्र आम्हाऐवजी आम्ही त्यालाच द्यायला लावली नसती. वहिनी साहेब, त्यावेळी ताराऊन देखील आढेवेढे घेतले. तेव्हा माधव लहान असला तरी माझा आहे आणि मराठे शाहीच्या सुरळीत राज्यकारभाराला मी जबाबदार आहे असं ठणकावून सांगणारे आम्हीच होतो ना. तेच म्हणते मी भाऊजी, माधव तुमचाच आहे, मग त्याला टाकण्याची भाषा कशासाठी? वहिनी साहेब, टाकण्याची भाषा तुम्ही करत आहात. तशा आशयाचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर पडलेला नाही. आमचं म्हणणं एवढंच की माधवाला खरोखरच आता आमची अजिबात गरज राहिलेली ना. अशा अवस्थेमध्ये त्याच्या कारभारात अडसर होऊन आम्ही कशाला राहायचं? आणि खरं सांगायचं तर दिवसेंदिवस या मोहिमा, लढाया वयोमान परत्वे झेपेन असं झालंय. आता कुठेतरी गंगा तीरी देवदेव करत आयुष्य काढावं एवढीच इच्छा मनात शिल्लक उरली आहे. दादासाहेब, असली निर्वाणीची बोलणी तुम्हाला तरी शोभत नाही. आणि गंगातीरी देवदेवच करायला जायचं असेल तर माझं तरी काय काम आहे इथं? पण आपण माधव येईपर्यंत थांबू. आपण सगळेजण एकत्र जमून विचार करू आणि मगच काय तो निर्णय घेऊ. मी आजच माधवाला तसा खलिता धाडते. जशी आपली इच्छा. वहिनी साहेब, आता परवानगी असावी. आलो ते सरळ इकडेच आलो. अजून खरं म्हणजे स्नान संध्या सगळीच अन्निक व्हायची आहेत. येऊ? या. मुजरा वहिनी साहेब. औक्षवंत व्हा. ये मुली, ये. बैस.
हे बघ, या वाड्याच्या नशिबी असे प्रसंग वारंवार येणार. त्यात इतकं घाबरून जायचं काही कारण नाही बरं. हे बघ, माधव जरी एकटा मोहिमेवर गेला असला तरी मला खात्री आहे तो यशस्वी होऊनच परत येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या यशानं त्याचा आत्मविश्वास वाढेल. रमा, माधवाची राजकारणातल्या संघर्षाची आता तो कुठं सुरुवात आहे, पण या पुढच्या खडतर परीक्षेच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी उपयोगी पडणार आहे तो हाच आत्मविश्वास. बाकी रमा, आम्हा बायकांच्या नशिबी मात्र न चुकणारा एक भोग लिहिलेला आहे. वाट पाहणं, फक्त वाट पाहणं. चला चला मैनाबाई, आटपा लवकर, बिगी बिगी आटपा, चला. अरे मला वाटलं निघायचा वखूत झाला, येतोस का नाही म्हणून. असं कधी झालंय का? आता पोतूर मोहिमेला जाताना, शिकारीला जाताना तुझ्या आजी गोड गोड भाकर खायला बिगर गेलोय का? आता लाजू नको, लाजू नको. ती बघ भाकर कर, बघ भाकर कर, वाढ लवकर. अगं सरकार निघायचा वखत जवळ आला. अरे पण माझ्यासाठी बी कधी वखूत काढशील का नाही थोडासा? आता ऐका, तुला म्हणलं लगीन करून टाकू, आयुष्यभर तुझा गुलामून राही, पण नाही, तुम्हासनी येळ नाही ना. शिरपती, माझा बी जीव तुटतोय र. पर तुला किती डाव सांगितलं, त्याचा आदू महाराजांनी मला स्पष्ट सांगितलंय, या 3 सालात जर मी लगीन केलं तर माझ्या कपाळी नग. उगाच लढाईला जायच्या वक्ताला उगाच काहीतरी नग. उगाच कुणाच्या बी शब्दावर विश्वास ठेवायचा आणि येळ वाया घालवायचा. उमर वाया चालली आहे ना बघ. 3 सालांनी का उमर वाया जात नाही बघ. बरं बायसाहेब, बरं. आता एकडाव तुमच्या संग लगीन करायचं ठरवलं म्हणजे आमचं घोडं पेन खाणारच की. मैनाबाई, राहू दे तुमची भाकर आता. अरे पण ही भाकर तयार झाली त्याचं काय? पाणीच पास तुझ्या हातानं, तेवढ्यावरच पोट भरल माझं. आता बघू नकोस की अशी पास की बिगी बिगी पास. तुझ्या हातानं म्हणलं म्या.
सखा परदेशी नात दोघांचं दोघातलं दोन डोळ्यात कोथंबळ नात दोघांचं दोघातलं दोन डोळ्यात कोथंबळ मुका एकांत भिजती उशी मुका एकांत भिजती उशी माझ्या सजन सखा परदेशी माझा सजन सखा परदेशी राजमहाली मी वनवासी माझा सजन सखा परदेशी माझा सजन सखा परदेशी माझा सजन सखा परदेशी मैना किती सुखी आहेस का मैने मोकळेपणाने रडू तरी शकते अशी आधी आज घुसमट होत नाही तुझ्या जीवाची मग अशी सासूबाई पण म्हणाल्या आम्हा बायकांच्या नशिबी एक न चुकणारा भोग आहे वाट पाहणं. मैना ए मैना अगं बया मला ठावच नव्हतं बाईसाहेब इथं आहेत ते. असू दे राधा पार्वती काकी साहेब काय करतात का? त्यांच्याच कामाला आलते. मैना कापूस हवा होता. कशाला ग? वडाची पौर्णिमा आली आहे ना व लक्ष प्रदक्षिणा घालणारच बाईसाहेब स्वतःच्या हातानं कातलेला धागा घेऊन. कापूस संपला होता म्हणलं महिनेकडून घेऊन यावा. मैना राधा जातो. बया बया त्यांच्याकडे बघितलं की काळीच कसं लक्कन हालतंय बघा. मैना आपण निदान एकमेकींची तरी बोलू शकतो तेवढंच दुःख हलकं होतं. पण त्या कुणाशी बोलणार? त्यांच्या महाली तर कुणाचं येणं जाणंही नाही. पर बाईसाहेब असं कावं करतात लोक? सुरुवातीला जात होते म्हणे. बऱ्याच मंडळींनी पार्वती काकीसाहेबांना समजावून सांगायचाही प्रयत्न केला पण त्या ठाम होत्या. पानपतच्या युद्धात भाऊसाहेब मामांची मारले गेले. ते आता परत कधीही येणार नाहीत हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. पण तरीही ते परत येतील असा पार्वती काकीसाहेबांचा ठाम विश्वास आहे. आणि म्हणूनच सौभाग्यलेणी लिहून दिवसेंदिवस ते त्यांची वाट पाहत आहेत. कोणत्या देवाने त्यांना वर्षानुवर्ष वाट बघण्याची शक्ती दिली तोच जाणे. त्यांच्याच देवाने दिली असणार बाईसाहेब. त्यांचा देव परत येईल न येईल कुणास ठाऊक. आपण करतो ते चूक आहे अशी शंका सुद्धा कधी त्यांच्या मनाला येत नाही. कुठे येणं नाही जाणं नाही कुणाशी बोलणं नाही. खरंय बघा आपण आणि आपलं जग. अगदी खरंय बाई.